माझ्या प्रिय बाळा, आता तुझं ठरवून सुद्धा कोणी वाईट करू शकणार नाही. तुझी सर्वात मोठी मनोकामना पूर्ण होणार आहे. न ऐकता तू पुढे जाऊ नकोस. तुमचा विजय आज नक्कीच होणार आहे. सर्व भोग संपून तुला जे हवे आहे ते मिळणार आहे. वेळ निघून जाण्याआधी हे ऐकून घे. वर ढकलू नकोस. भयमुक्त चिंतामुक्त होशील. येणाऱ्या 2 तासात मोठी आनंदाची गोड बातमी तुला मिळणार आहे. स्वामी माऊली कायम तुझ्या पाठीशी राहतील. होय, तुमचा वाईट काळ संपण्याचा दिवस आता जवळ आला आहे. स्वतः देव तुम्हाला आनंदाची बातमी देऊ इच्छितात. तुमच्या समोर हा व्हिडिओ आला आहे. तुमचं कल्याण करण्यासाठी हा संदेश तू पहा आणि स्वामीशी बोलावे असे स्वामीची इच्छा आहे. कारण स्वामी तुमच्या जवळ बसले आहे तुमच्या दुःखाचा नाश करण्यासाठी. जर स्वामीची ही इच्छा तुम्ही पूर्ण करत असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करा. मित्रांनो, कोण नाही कोणाचं म्हणून कोणाचंही जगणं थांबत नाही. कोण असेल कोणाचं म्हणून कोणाचेही मरण हे लांबत नाही. लक्षात ठेवा, कोणावरती एवढं विश्वास जीव तुम्ही लावू नका. प्रामाणिक व्यक्तीची किंमत कधीच वेळेआधी समजत नाही मित्रांनो. त्याची किंमत त्याची वेळ आल्यावर समजत नाही मित्रांनो. एकतर त्याची किंमत वेळ आल्यावर समजते, नाहीतर वेळ निघून गेल्यावर कधी कधी मजबूत हाताने पकडलेले बोटसुद्धा सुटतात तर मनाने मिटतात. ज्याने वाईट काळात आपल्याला चांगली वेळ आणून दिले आहे अशी बोट तुम्ही कायम धरून ठेवा. सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, देखाव्यासाठी खर्च केलेला पैसा हा वेळ गेल्यावर माणसाला रडवतो. ज्या माणसावर खचून खरं तर आपल्या नावाने अर्धी भाकरी जास्त खाऊन आरामात आयुष्य जगत असतात, मग आपण टेन्शन घेऊन काय उपयोग. आपलं शहाणपण हे अतिशहाण्या लोकाचं न पाजर न कोण कसं वागल हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्याच्या वागण्यातून आपण काय शिकलो हे डोक्यात घेऊन आयुष्य पुढे जाणारा सगळ्यात उत्तम असतो. मूर्खाशी वाद घालून कोणीही बुद्धिमान होत नाही मित्रांनो. विजय मिळवण्याचा एकच मार्ग तो म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करणे. ओम दुर्लक्षाय नमः या मंत्राचा वापर करणे. सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश तुम्ही 2 जणांना शेअर करा. मित्रांनो, तुमच्या बोलल्यामुळे समोरच्याला काहीच फरक पडत असेल तर तो प्रवास तिथेच थांबलेला बरं नाही का? आपल्याला नेहमीच असं वाटतं की इतराचं आयुष्य बरंच चाललेल, तिथं आपण हे विसरतो की इतरासाठी आपणही इतरच असतो. त्याचा नशीब कधीही वाईट असू शकत नाही. पतंग आणि आयुष्यात एकच समानता असते, उंचीवर असते. पर्याय कौतुक आणि किंमत असते. एकटा माणूस हा कधीच एकटा नसतो. त्याच्याबरोबर खूप अनुभव असतात, कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो. मित्रांनो, आयुष्यात कितीही संकटे आले तरी खचून न जाता तुम्ही खंबीरपणे उभे राहा. कारण आपल्या पाठीशी आपले देव, आपले स्वामी माऊली आहेत. तर मग घाबरण्याचे कारण काय? सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन त्या हारलेल्या मनापर्यंत पोचवा ज्याची यांना खूप गरज आहे. यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर 2 गोष्टी असतात, एक सहनशीलता आणि दुसराचं हास्य. कारण हास्य त्याचे हसू दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माण करत नाहीत. स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्ती ज्या लोकांना आवडत नाहीत, त्याच लोकांना स्पष्ट बोलून दिशाभूल करणारे व्यक्ती खूप जास्त आवडत असतात. आयुष्याचा समतोल हा त्यालाच राबवता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभा केलेला असतो. होय मित्रांनो, गरजेचं नातं हे
घड्याळाच्या काट्यासारखे असते, पण प्रेमाचं नातं हे वेळेचं भान विसरणाऱ्या माणसासारखं असतं. पण मित्रांनो, एखादी व्यक्ती आवडणं हे खरं प्रेम नाही, तर त्या व्यक्तीशिवाय दुसरं कोणीच नाही. आवडणं हे खरं प्रेम नाही. कधीही कोणाला त्याच्या भूतकाळावरून पारखू नका. शिकतात, बदलतात आणि पुढे सुद्धा जातात. मनातील माणसं आणि पायातले बोट जर इजा करत असतील तर समजून जावं की ती आपल्या मापाचे आता राहिले नाहीत. ज्यांना सोडून दिलेलं बरं. प्रत्येकाचं आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नाही तरी प्रकारचे गुंतवणूक असते. ते आपल्या व्याजासकट परत मिळत असते. होय मित्रांनो, नात्यामध्ये खूप सुंदर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते. गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची. जर ह्या दोन्ही गोष्टी असतील तर नातं काही केलं तरी कधीच न संपणार असतं. मित्रांनो, राग आल्यावर व्यक्त करणे जितका असतो तो असतो त्याहून सुद्धा कितीतरी कठीण असतं ते म्हणजे शांत राहून त्यावर संयम ठेवणे. आणि ज्याला संयम ठेवणे आले त्याला जगण्याचा खरा अर्थ समजला. मित्रांनो, स्वतःची लढाई स्वतःलाच लढावी लागते, कारण इथे साथ देणारे कमी आणि ज्ञान देणारे जास्त असतात. एक गोष्ट नेहमी कायम लक्षात ठेवा, तुम्ही कितीही चांगले कर्म करा तरीसुद्धा तुमची स्तुती ही फक्त मशानातच होते. त्यामुळे लोकांकडून विश्वासाची अपेक्षा तुम्ही ठेवू नका. चांगलं बोलतील लोक आणि तुम्हाला मोटिवेट करतील असं नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगा, तरच तुम्ही सुंदर आयुष्य जगताल. मित्रांनो, कधीहीच चांगल्या लोकांना साथ देत नाही. शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं, पण योग्य वेळी बोलणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. जर मनाला नियंत्रित केलं नाही तर ते शत्रू समान काम करत असते. होय मित्रांनो, फळाची अपेक्षा न करता काम करणे हे तर खरे कर्म आणि ईश्वरचरणी समर्पित तोच खरा धर्म. मित्रांनो, आजचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. शांत राहा, संयमी राहा, भगवंताचे नामस्मरण करत राहा. भूतकाळात सुख होतो, विज्ञान सांगतो की भविष्यात सुख मिळते, पण धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज प्रत्येक क्षणाला तुम्ही सुखी, आनंदी, समाधानी व्हाल. त्यामुळे आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आनंद बाहेर शोधू नका, तो आपल्यातच आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.